तुमच्या घरात टेबलावर नाश्ता किती वाजता लागतो? अजूनही नाश्ता आम्हाला मिळालेला नाहीये. किती वाजले? समजा मला नाश्ता वेळेवर मिळाला नाही ना, तर तुम्हाला या आउट हाऊस मधनं मी बाहेर काढीन आणि माझ्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद होतील, लक्षात ठेवा. आणि हो, आमचा नाश्ता झाल्याशिवाय म्हणजे माझा, माझ्या मुलाचा, मणीचा, माझ्या मोठ्या सुनेचा, स्वानंदीचा आणि नीलमचा नाश्ता झाल्याशिवाय नोकरांनी नाश्ता करायचा नाही. आणि टेबलावर नाही तर स्वयंपाकघरात जाऊन नाश्ता करायचा. अरे बघताय काय, हा नियम तुम्हीच घालून दिलात ना, फक्त आठवण करून दिली तुम्हाला मी. नाश्त्याची वेळ 15 मिनिटांनी संपतीये. 15 मिनिटाच्या आत मला नाश्ता हवाय. नीलम, आज बंगल्यावर पेमेंटचा दिवस आहे. आपण आपल्या सगळ्या नोकरांना आज पेमेंट करतो. मी तुला नोकरांची नावं आणि कोणाला किती पेमेंट करायचं ह्याची यादी तुला देतो. त्याप्रमाणे तू त्यांना पेमेंट कर. मी? अगं हो, तूच. हे खूप जबाबदारीचं काम आहे. कसं आहे ना, आपण चांगलं वागून आपुलकीनं त्यांना पेमेंट करतो आणि म्हणूनच आपल्या बंगल्यावरती काम करण्यासाठी नोकर खूप उत्सुक असतात. चल, मी तुला नोकरांची नावं देतो आणि पैसे देतो. आपल्या घरात आपणच नोकर बनलो, नाहीतर काय. आणि डॅड काय म्हणाले ऐकलत ना, ती वॉर्डन आपली मालकीण आहे. ती वॉर्डन आपली मालकीण. हे भविष्यात काय काय बघायला लागणार ना काय माहित. मम्मा, ते आपण नंतर बघूया. आत्ता डॅडनी आपल्याला नाश्ता बनवायला सांगितलाय, तोही 15 मिनिटात. त्याची तयारी करूया. काय बनवायचंय सांगा. 15 मिनिटात काय बनवशील? बनवशील? मी एकटी? नाही नाही, काय बनवूया, काय बनवूया? उपमा बनव. उपमा बनवूया आपण. उपम्यासाठी काय लागतं ते सांगा. अशी काय करतेस? उपम्यासाठी रवा लागतो. माय गॉड, मम्मा मम्मा मला हे माहितीच नव्हतं. उपम्यासाठी रवा लागतो. मम्मा, रवा लागतो हे बेसिक आहे, हे माहितीये मला. बाकी इन्ग्रेडियंट्स काय लागतात ते सांगा. बाकी इन्ग्रेडियंट्स, कांदा लागतो, मिरची, कढीपत्ता, टोमॅटो, कोथिंबीर आणि फोडणीचं साहित्य. वेट वेट वेट, इथे जे दिसतंय ते नका सांगू. खरं जे लागतं ते सांगा. अगं तेच सांगते सामान तुला. मम्मा, तुमचा कॉन्फिडन्स जरा मला लो वाटतोय. मी ऑनलाईन बघते. मम्मा, कढई कढई कढई. हा, कढई. यार, या स्वानंदीने सगळं सामान हलवून ठेवलं. जरा किचन मध्ये आली असतीस ना संचिता, तर सगळ्या गोष्टी मिळाल्या असत्या. हो का? मम्मा, माझं लग्न होऊन फक्त 1 वर्ष झालंय. तुम्ही इतके वर्ष संसार करताय, तुम्हाला तरी माहितीये का? माझ्याशी भांडू नका मम्मा, प्लीज. चल चल आता करूया. ते जरा पॉज करा. काय आता? तेल टाकायचंय. तेलानंतर जिरं, मोहरी, कढीपत्ता. ओके ओके. मम्मा मम्मा, तेल उडालं मम्मा. काही नाही काही नाही, तुला बघून पण नाही करतायत सगळे. काय वेंधळी आहेस तू. मला काय बोलताय मम्मा? मला इतका एक्सपिरियन्स नाहीये. गॅस बंद करा मम्मा. हसायला काय झालंय तुम्हाला? आम्ही मालक होतो आणि एखादा पदार्थ नसेल येत आम्हाला म्हणून हसायचं का? तुम्ही बनवा मग. या या, बनवा बनवा बनवा. नाही ना मॅडम, सरपोतदार सरांनी सक्त ताकीद दिली आहे.
की तुम्हा दोघींना अजिबात बी मदत करायची नाही, नाहीतर आम्हाला कामावरनं काढून टाकतील. हो का? काय काय सांगितलंय अजून तुम्हाला? हं? संचिता, हे आता अति होतं यांचं. पण आपण काही करू शकतो का मम्मा? जाऊ दे. रखमा, रखमा, तुझा पगार घेऊन आले मी. तुझ्या मुलाचा उद्या वाढदिवस आहे ना, हो मॅडम. म्हणून विचार केला सगळ्यात आधी तुला पगार देईन, जे उद्या तुला वाढदिवसाची तयारी करता येईल ना. हो, बाकीच्या सगळ्यांची लिस्ट ठेवली आहे, सगळ्यांचे पगार द्यायचे बाकी आहेत. थँक्यू मॅडम, खूप उपकार झाले तुमचे. पण तुम्हाला कसं माहिती माझ्या पोराचा बर्थडे येते? तू कोणाशी तरी काल फोनवर बोलत होती ना, मी ऐकलं होतं. तुझ्या मुलाला आमच्याकडनं खूप खूप आशीर्वाद. आणि बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे ना, सगळं व्यवस्थित आहे ना? प्रॉब्लेम तर नाही मॅडम, पण तुम्हाला काय सांगू, पाण्याचे लई प्रॉब्लेम आहेत आमच्याकडे. 1 तास दुपारी पाणी येतं फक्त, ही झुंबड उडते ना, काय सांगू तुम्हाला. मी साहेबांशी बोलेन, तुझ्या इकडच्या नगरसेवकाशी बोलायला. वाढदिवसाची तयारी कर. हो मॅडम. मम्मा, अशा काय बघताय? आवरा लवकर, डॅड ओरडतील. चला. संचिता, संचिता, मला सांग, तू त्या लिस्ट मध्ये काय केलंस? मज्जा आहे. त्या वॉर्डनला खूप माज आहे ना, तिच्या माजावर फोडणी घातली. मणी, मध्यंतरीच्या काळात तू माझ्या बरोबर नव्हतास ना, माझी बरीचशी कामं खोळंबली होती. अरे सगळे विचारायचे मला, मणी भाऊ कुठे आहेत, मणी सर कधी येणार. थोडक्यात काय तर माझ्या राजकीय आणि व्यावसायिक कारकिर्दीसाठी तू किती महत्वाचा आहेस हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. अरे बरीचशी कामं खोळंबलेली आहेत, एक एक करत हातावेगळी करायची आहेत आपल्याला. कामं सुरू करू लगेच. सर्वात आधी ना आपण सिंघानिया प्रोजेक्ट बद्दल बोलूया. अरे सारखा फोन येतोय त्याचा. हा, त्याची फाईल त्या टाउन डेव्हलपिंग डिपार्टमेंट कडे, मी चौकशी करतो. दुसरं महत्वाचं काम म्हणजे मुंबईमध्ये आपल्याला 2 महिला अध्यक्ष नेमायच्या आहेत. हा, ते शिंदे मॅडमशी डिस्कस करतो आणि लवकरात लवकर संपवतो. या आठवड्यातच निकाल लावतो. आणि शिवाय नवीन फॅक्टरी ओपन करायची तर फर्म ओपन करावी लागेल का, जर करावी लागणार असेल तर किती दिवसात ती होणार आहे हे सगळं विचारतो. तसं काही नाहीये, पण कंपनी रजिस्टर केलेली बरी. आपण वागळे वकिलांकडनं सगळी ही प्रोसेस करून घेऊ. हो हो. अरे हा, टाउन प्लॅनिंग मध्ये निंबाळकर आहेत ना? हा, निंबाळकर. एक काम कर, त्यांना तू भेट आणि आपल्या प्रोजेक्ट बद्दल त्यांच्याशी बोल. हो हो हो. मणी, कुठे लक्ष कुठे तुझं? नाही, हो, ऐक. हो. नमस्कार साहेब. अहो, तुम्ही फक्त हुकूम करायचा. हो हो, आहे लक्षात आहे. हो. यांनी काय, आमचं जरा थोडस ते, हो, एक प्रोजेक्ट आहे ना. हा, तर त्याबद्दल मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. आहे, मी एक काम करतो, मी मणीला तुमच्याकडे पाठवतो. ठीक आहे? हा, त्याच्यानंतर बघू ना आपण. हो, पुढच्या वेळेला येईन मी. ह्यावेळेला मणी भेटणार आहे तुम्हाला. पुढच्या वेळेला मी स्वतः येतो ना भेटायला तुम्हाला. बायको, आय लव्ह यू. जर तुमचंही माझ्यावर प्रेम असेल तर मला आय लव्ह यू म्हणा. ठेवू का फोन? हा. धन्यवाद.
मणी, अरे ते क्षीरसागर साहेब आहेत ना, त्यांचा फोन होता. प्रोजेक्ट बद्दल विचारत होते. एक काम कर, एकदा भेटून ये त्यांना टाउन प्लॅनिंग मध्ये. हो, मी ती फाईल चेक करतो आणि बघतो काय करायचं ते. ठीक आहे, चालेल. स्वानंदी, प्लीज माझ्या बरोबर चल ना. म्हणजे मला तुझी थोडी मदत लागणार आहे. सगळ्यांना पगार द्यायचा, त्यांचे एनव्हलप्स बनवायचे. हो मॅडम, चला. स्वानंदी, काय एकटी एकटी गालातल्या गालात हसतीये? काय झालं? नाही मॅडम, काही नाही. नक्की? हो, नक्की काही नाही. चल मला मदत कर, सगळ्यांच्या पगाराचे एनव्हलप्स भरूया. तू नावं सांगत जा, मी भरते. बाळू 5,000, सुरेश दादा 4,500, मनोज ड्रायव्हर दादा 17,000, अरुण ड्रायव्हर दादा 22,000. मॅडम, पण हे मनोज दादा जे आपल्याकडे ड्रायव्हर आहेत त्यांचा पगार 17,000 रुपये आणि अरुण दादा त्यांचा पगार 22,000 रुपये. असं का? मला काय माहिती, कदाचित तो अनुभवी असेल किंवा सरपंचांच्या गाडीवर येतो. गाडीच्या सगळ्या गप्पा तो ऐकतो आणि कोणाला सांगू नये म्हणून त्याला कदाचित जास्त पगार देत असतो. सत्येंद्र दादा त्यांचे 7,000 आणि या सुमनताई 5,000. संचिता, शालिनी, नाश्ता तयार झाला की नाही? तुमची वेळ संपली आहे. हो 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 डॅड, नाश्ता रेडी आहे. मग घेऊन ये लवकर. हो आले. अरे या या या, बसा. ये नीलम. मणी बस. स्वानंदी, काय नाश्ता काय केलाय? उपमा बनवलाय आणि चहा आणि मॅम साठी स्पेशल जायफळ घातलेली कॉफी पण आहे. व्हेरी गुड. मी सगळ्या स्टाफना पेमेंट केले. अरे वा, किती छान. नाही, मला खात्री होती तुला कुठलंही काम दिलं की ते तू परफेक्ट करतेस. वॉर्डन मॅम, डॅड हे जे कौतुक करतायत ना ते एन्जॉय करा, कारण तुमचं हे कौतुक फार काळ टिकणार नाहीये. थोड्या वेळातच तुम्हाला जाम शिव्या पडणार आहे. हे काय करतेस स्वानंदी? त्या वाढतील ना, तू कशाला वाढून घेतेस? नाही नको साहेब, आम्ही आमचं घेतो. एकेकाळी आम्ही जिकडे खायला बसायचो तिथे बाहेरचे लोक बसून गिळतायत आणि आम्ही नोकरांसारखी त्यांची सेवा करतोय. चला सुरू करा. उपमा गार होईल नाही तर. बरा झालाय उपमा, जमतय तुम्हाला.
अरे वा, प्रेम व्यक्त करण्याची कल्पना तुझी खूप आवडली मला स्वानंदी. व्हेरी क्रिएटिव्ह. काय म्हणी, खुशच ना? अच्छा, म्हणजे म्हणून माझ्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं तर स्वानंदीचं. हा, सॉरी मॅडम. मम्मा बस घे. म्हणी आता कर सुरू. मम्मा, मम्मा सोड मला संचिता. मम्मा ऐका ना प्लीज. मम्मा अशी हार मानून जाऊ नका. तुमचं जे दुःख आहे ना तेच माझंही दुःख आहे. मम्मा ऐका, एकदा आपण हार मानली ना तर पुन्हा कधीच जिंकणार नाही आपण. येतंय का लक्षात तुमच्या? आणि मम्मा आपल्याला जिंकायचंय, लढायचंय, पेशन्स ठेवायचेत. या घरातलं आपलं स्थान परत मिळवायचंय ना, मग लढायला हवं. त्यासाठी संधी शोधावी लागेल मम्मा. खरं तर पहिली संधी सापडली आहे मम्मा मला. तुम्ही फक्त तयार व्हा आणि मज्जा बघा. इथे एक बरं आहे, पगारा दिलेल्या तारखेलाच होतो. आता गावी पैसे पाठवता येतील. एकदम बरोबर बोललाय. अरे आपले सरपोतदार साहेब एकदम देव माणूस आहे रे. अरे म्हणून तर मी दिवस रात्र गाडी चालवतो आणि टाइम पण बघत नाही. आता तर मालकीणबाई पण बदलल्या, पण पगाराची तारीख मात्र बदलली नाही. अरे मला पगार कमी आला यार. हो, थांब जरा. अरे माझा पण पगार कमी आहे. अरे माझा पण का कापला असेल माझा पगार? हे नक्की नवीन मालकीणबाईंचंच काम असणार. म्हणजे साहेबांना खुश करण्यासाठी आपला पगार कापून मी पैसे कसे वाचवले ते दाखवायचं असणार त्यांना. असं आम्ही नाही होऊ देणार. गरीबावर अन्याय होता का म्हणे. यांचा पगार तर झालाय, कंप्लेंट का करत नाहीयेत अजून? गप्पा कसल्या ठोकतायत? हे नवीन मालकीणबाईंनी ठीक नाही केलंय. पण साहेबांच्या समोर जाऊन बोलायची हिंमत आहे का आपली? नाही ना. मग चला आता लागा कामाला. अरे काय दुसरीतच राहायचं? हा, जे नशिबात आहे ते आता भोगायचंय. बरोबर म्हणतोय यार तो. आपण काहीच करू शकत नाही. दादा 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 काय मॅडम? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही हो मॅडम, काही प्रॉब्लेम नाही. दादा, तुमच्या चेहऱ्यावरून सरळ सरळ दिसतंय काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच झाला. काय झालंय मला सांगा ना. मी हेल्पच करेन तुमची. हो मॅडम, काय सांगणार तुम्हाला. अहो आम्हा सगळ्या नोकरांचा पगार कमी केला हो त्या नवीन मालकीणबाईंनी. का का पण? ते का माहित नाही, पण सर्व नोकर नाराज आहेत. दादा, तुमच्या लक्षात येतंय का? मी आणि शालिनी मॅम पेमेंटचं जेव्हा पाहत होतो तेव्हा असं कधी झालंय का? तुम्हाला एक पैसा तरी कमी मिळालाय का मला सांगा? नाही मॅडम, असं कधीच नाही झालं. बघा, नाही झालं ना, मग आता तुमच्यावर अन्याय होतोय आणि तुम्ही गपचूप सगळे सहन करताय. हे असं कसं चालेल मला सांगा? प्लीज जा जा, डॅडना सांगाय सगळं. पण मॅडम, आम्ही कसं जाऊन साहेबांना सांगणार? तुम्ही कसं सांगणार नाही का? तुमच्या पेमेंट मध्ये 4,000 रुपये कमी आहेत ना? हो मॅडम, पण हे तुम्हाला कसं माहित? दादा, हे मला कसं कळलं हे महत्वाचं नाही. घ्या हो. हे तुमच्या पेमेंट मध्ये कमी असलेले 4,000 रुपये तुम्हाला दिलेले आहेत. त्यामुळे आज जा, डॅडना घडलेला सगळा प्रकार सांगा, मोर्चा काढा न्याय मिळवण्यासाठी. आणि हिशोबाची कामं करायला आम्हाला शालिनी मॅमच हव्या आहेत असंही सांगा. जा. पण मॅडम, असं कसं जाणार? आत्ता कराल? हो मॅडम, आता बघाच मी काय करतो ते. जा. येतो मॅडम.
आता डॅड स्वतःहून घराच्या चाव्या वॉर्डन मॅमच्या हातून काढून आमच्या हातात परत देतील.